नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. पाऊस पडला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तळलेले पदार्थ खायला आवडतात. आज आपण नाशिकचा प्रसिद्ध उलटा वडापाव कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत. मुंबईचा प्रसिद्ध वडापाव आणि नाशिकचा उलटा वडापाव या दोघांच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप थोडासाच फरक आहे. हा फरक जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावी लागेल. उलटा वडापावसाठी लागणारी भाजी करण्यासाठी इथे मी हे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत. ही भाजी आपण नंतर करणार आहोत, याआधी आपण बाजूला ठेवूयात. वडापावसाठी लागणाऱ्या चटण्या आपण आधी करून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जी वडापावची सिक्रेट चटणी असते ती करायची आहे आणि ती चटणी आपल्याला ह्या वडापावच्या कोटिंगच्या बॅटर पासून करावी लागते. म्हणून आधी आपण बॅटर करून घेऊयात. इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे. यात आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि पाव चमचा ओवा हातावर असा चोळून घालायचा आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर पूर्ण उतरतो. चवीनुसार मीठ घालूया. आता हे कोरडे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया. आता यात थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला गुठळ्या मोडत मोडत याचं बॅटर तयार करायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही आणि कमीत कमी सोड्याचा वापर करण्यासाठी आपल्याला कसं हे बॅटर तयार करायचं आहे हे तुम्हाला मी दाखवते. अशा प्रकारे हे पाणी घालत आपल्याला एकाच दिशेने चांगलं फेटायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही फेटाल तेवढ्या गुठळ्या पण मोडल्या जातील आणि पीठ पण हलकं होईल आणि त्यामुळे आपल्याला सोडा कमीत कमी वापरावा लागेल. सोडा जास्त घातला की वडे खूप तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. हे तुम्ही हाताने पण फेटून घेऊ शकता. विस्करपेक्षा हाताने फेटलं की जास्त अजून चांगलं पीठ हलकं होतं. इथे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत मी अशा प्रकारे हे 3 ते 4 मिनिटं चांगलं एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही असं बघू शकता. खूप जास्त आपल्याला पातळ ठेवायचं नाही, नाहीतर वडापाववरती त्याचं कोटिंग व्यवस्थित बसणार नाही पातळ असल्यावर आणि जास्त घट्ट असलं तर खूप जास्त घट्ट असं लेयर त्याच्यावर बसेल वडापाववर आणि बेसन खाल्ल्यासारखं लागेल. म्हणून आपल्याला अशा प्रकारचे मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची. आता फेटून झाल्यावर अगदी चिमूटभर सोडा आपल्याला घालायचा आहे. तुम्हाला जर खायचा सोडा घालायचा नसेल थोडा पण तर तुम्ही यात 2 चमचे इतकं कडकडीत असं तेलाचं मोहन घालू शकता. सोडा घालून पण असं चांगलं फेटून घेतलं. इथे मी कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घेतले आणि गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि या जे आपण आता बॅटर तयार केलेलं आहे त्यातलं असं बॅटर असं सावकाशपणे तेलात सोडायचं आहे. याचा आपल्याला सिक्रेट चटणीसाठी चुरा तयार करून घ्यायचा आहे. सावकाश वरती हात करून आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे, नाहीतर हातावर तेल उडू शकतं. मध्यम गॅसवर आपल्याला हा चुरा तळून घ्यायचा आहे. असा कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. चुरा आपला मस्त हा असा कुरकुरीत झालेला आहे. गॅस बंद करून हा प्लेटमध्ये काढून घेऊया. चुरा थंड होते तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरीच्या निम्म्या आपल्याला पुदिन्याची पाने घ्यायची आहेत. 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1 टेबलस्पून चिवड्याची डाळ, 1 चमचा जिरे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही इथे 1 चमचाभर साखर घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे. आपली पुदिन्याची चटपटीत अशी ही चटणी तयार झाली. हा आपला चुरा पण आता थंड झालेला आहे. आता आपण ही सुकी चटणी तयार करून घेऊया. 1 वाटी हा चुरा घेतलेला आहे मी.
तुम्हाला जर ही चटणी करायची नसेल तर तुमच्याकडे जर खोबऱ्याची चटणी घरात अवेलेबल असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता. 1 चमचा लाल तिखट घालायचंय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला ही सुकी चटणी तयार करून घ्यायची आहे. मिक्सरला फिरवून घ्यायची. आपली ही वडापावची सिक्रेट चटणी पण तयार झालेली आहे. दोन्ही चटण्या आपल्या करून झालेल्या आहेत. आता आपण बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं छोटंसं वाटण करून घेऊया. त्यासाठी इथे मी घेतलेत 5-6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक आणि अर्धा चमचा जिरे. हे आपल्याला आता मिक्सरला असं जाडसर असं वाटून घ्यायचंय. भाजीसाठी जे आपण बटाटे उकडून साल काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला असेच हाताने थोडेसे असे कुस करून घ्यायचे. खूप जास्त लगदा करायचा नाही, मोठे मोठे असे त्याचे चंक्स ठेवायचे. वडापाव मध्ये असे थोडे मोठे मोठे तुकडे आले की छान लागतात. वडापाव म्हटलं की आम्हाला आमच्या कॉलेजची आठवण येते. सर्व बटाटे मी अशा प्रकारे हे असे मोठे मोठे कुस करून घेतलेले आहेत. आता आपण भाजी करून घेऊया. भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. यात आपल्याला घ्यायचंय 3 टेबल स्पून इतकं तेल. मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत त्यामुळे एवढं तेल घेतलेलं आहे. यात घालायची अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की घालायचे अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायचे. आणि आपण जे मगाशी वाटण करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, हे वाटण घालायचे. हे वाटण थोडंसं तेलावर परतून घेऊया, थोडासा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता यात आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे. जास्त हळद घालायची नाही, छोटा चमचा आहे म्हणून मी ती अर्धा चमचा घातलेली आहे. हळद थोडीशी परतून घेऊन हे आपण उकडून बारीक केलेले बटाटे घालायचे आणि चवीनुसार वरून मीठ घालूया. मीठ घातल्यावर भाजी चांगली अशी परतून घ्यायची आहे. सर्व जिन्नस चांगले बटाट्यांना लागले पाहिजे. आपल्याला फक्त हे थोडंसं एक सर्व जिन्नस लागेपर्यंतच परतायचे, जास्त काय शिजवायची नाहीये कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत. सर्व मसाला व्यवस्थित भाजीला लागला पाहिजे. थोडंसं असं बटाटा मिक्स करताना परतताना थोडासा असा प्रेस करायचा म्हणजे व्यवस्थित बटाट्याला मसाला लागेल. सर्व भाजी आपली चांगली अशी परतून झाली. यात आपल्याला घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. तुम्हाला आवडत नसेल लिंबाचा रस तरी नाही घातला तरी चालेल. आणि गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि गॅस बंद करून थोडंसं हे आपलं मिक्स करून घेऊया. आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे वडापावची. ही मी आता वेगळ्या बाउलमध्ये काढून घेते म्हणजे थंड होईल लवकर. वडापावचं स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे. आता ह्याचे आपण असे चपटे असे वडे करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजचे वडे घ्यायचे त्या साईजचे तुम्ही घेऊ शकता. आणि थोडंसं असं हाताने असं थोडंसं प्रेस करायचं कारण आपण हे पावामध्ये भरणार आहोत, त्यामुळे असं थोडासा चपटा करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण वडापाव बनवतो तेव्हा ह्या वड्याला गोल शेप दिला तरी चालतो कारण आपण हा वडा बॅटरमध्ये बुडवून फ्राय करतो. पण आता आपण उलटा वडापाव करणार आहोत, तो आपण हा पावामध्ये घालणार आहोत, त्यामुळे आपल्याला हे असे चपटेच करून घ्यायचे. अशा प्रकारे आता मी हे सर्व वडे करून घेते. सात वडे तयार करून घेतलेले आहेत. या प्रमाणात 10 ते 12 वडापाव तयार होतात या साईजचे. अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही चटण्या आणि हे वडे तयार करून झालेले आहेत. आता आपण उलटा वडापाव तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक पाव घेतलेला आहे आणि पाव आपल्याला मध्ये असा कट करून घ्यायचा आहे आणि एका बाजूला आपल्याला ही पुदिन्याची चटपटीत अशी चटणी लावायची आहे.
आणि दुसऱ्या बाजूला ही आपली कोरडी चटणी लावून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला असा हा वडा ठेवायचा आहे आणि हा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे. अजून एक अशा प्रकारे मी वडापाव तयार करून घेते. हे तयार करून घेतलेला उलटा वडापाव आपण हा बेसनच्या बॅटरमध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचा आहे. आणि मगाशी आपण चुरा तळण्यासाठी तेल गरम करून ठेवलेलं होतं, तीच कढई मी तेल गरम करायला ठेवलेली आहे. अशा प्रकारे हे आपल्याला बेसनमध्ये बुडवून तेलात सोडायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. अजून एक वडापाव आपण करून घेऊया. सर्व बाजूने व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं. मध्यम गॅसवर आपल्याला हा वडापाव तळून घ्यायचा आहे. फास्ट गॅसवर तळायचा नाही किंवा स्लो गॅसवर पण तळायचा नाही. अर्ध्या ते 1 मिनिटभरच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे, जास्त तळायचं नाही. हा एक वडापाव आपला तळून झालेला आहे. हा दुसरा पण वडापाव आपला तळून झालाय, काढून घेऊया. उलटा वडापाव आपला तयार झालेला आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. तुम्ही हा नाशिकचा उलटा वडापाव कधी खाल्लेला आहे का? आणि नसेल खाल्ला तर ह्या पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला हाईप करा. ह्या पावसाळ्यात तुम्ही हा उलटा वडापाव नक्की एकदा तरी ट्राय करा.